नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी शुद्ध लेखनाचे नियम याला सुरुवात केलेली आहे। शुद्ध लेखनाच्या नियमांमध्ये आपण पहिला भागही संपवलेला आहे। पहिला भाग कोणता? अनुस्वाराचा, म्हणजे अनुस्वार देताना कशा पद्धतीने द्यायचा किंवा कुठं द्यायचा, बघा म्हणजे याच्यासाठीचे जे नियम आहेत ते आपण पाहिलेले आहेत। नंतर ऱ्हस्व दीर्घ, बघा कसं लिहायचं, पहिला उकार पहिली वेलांटी, दुसरा उकार दुसरी वेलांटी कशी द्यायची याचाही आपण अभ्यास केलेला आहे। त्यातले काही नियम आपले झालेले आहेत। बघा उरलेले नियम जे आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऱ्हस्व दीर्घ लिहित असतानाचा आपला 7वा नियम काय सांगतो आपल्याला ते आपण पाहूयात। बघा नियम क्रमांक 7वा काय आहे, तर गावाच्या नावाच्या शेवटी, म्हणजे आपण गावाचं नाव लिहितो, या गावाचे नाव लिहित असताना त्याच्या शेवटी जे पूर येतं, तर हे पूर लिहित असताना त्यातला प ला जो उकार द्यायचा असतो तो दीर्घ द्यायचा असतो, म्हणजेच दुसरा द्यायचा असतो। बघा अशी कुठली गावांची नावं आहेत की ज्यांच्या त्या नावाच्या शेवटी पूर येतंय? कोल्हापूर आपलं, बरोबर आहे। म्हणजे इथं प ला उकार देताना पहिला द्यायचा नाही, हे नियम आपल्याला, म्हणजे हा नियम आपल्याला काय करतोय तसं सांगतोय, बरोबर आहे। पुन्हा असे कुठले आहेत? नागपूर, सोलापूर। बघा या ठिकाणी जे पूर येत आहे शेवटी त्या प ला उकार कुठला द्यायचा आहे? दीर्घ द्यायचा आहे, हे मुलांनो नीट लक्षात घ्या। आता याच्यानंतरचा आपला नियम क्रमांक 8वा काय सांगतो? नियम क्रमांक 8वा आपल्याला, तर मराठी शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर, आता मराठी शब्द आहे आणि त्यातलं शेवटचं अक्षर दीर्घ स्वरांत म्हणजेच दुसऱ्या वेलांटीचं किंवा दुसऱ्या उकाराचं जर असेल तर त्याच्या आधीचे अक्षर हे ऱ्हस्व लिहायचे। म्हणजे बघा बरं, शेवटचं अक्षर दीर्घ स्वरांत याचा अर्थ काय? लांब उच्चार, बघा जास्त वेळ त्याचा उच्चार करावा लागतो, काना मात्रा तिथं दिलेला असतो। उदाहरणावरून तुमच्या लक्षातच येईल। बघा क्रीडा, इथं अंत्य अक्षर ड आहे, ड ला काना दिलाय, त्याचा उच्चार दीर्घ आहे, म्हणजेच त्याच्या आधी जे अक्षर येते क्र, याला वेलांटी देताना कुठली वेलांटी दिलेली आहे? तर पहिली वेलांटी दिलेली आहे मुलांनो, म्हणजे ते लिहिताना आपण ऱ्हस्व लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या। किंवा दुसरं उदाहरण बघा, गुणी, न ची, म्हणजे इथं शेवटचं जे अक्षर आहे अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत आहे, दीर्घ उच्चाराचं आहे, दुसऱ्या वेलांटीचं आहे, म्हणजेच त्याच्या आधीच येणारं जे अक्षर आहे त्याला उकार वेलांटी देताना कुठली द्यायची आहे? पहिली, म्हणजेच ऱ्हस्व लिहायचंय ते। बघा मुलांनो, इथं ग ला उकार दिलेला आहे, गुणी झालेला आहे। तसंच बघा या ठिकाणी सुरू, र दीर्घ या ठिकाणी उच्चार आहे त्याचा, त्याच्या आधीचं अक्षर लिहिताना उकार स ला कुठला दिलेला आहे? तर पहिला उकार दिलेला आहे, ठीक आहे। तालुका बघा, का दीर्घ उच्चार आहे शेवटचं अक्षर आणि त्याच्या आधीचं अक्षर लिहिताना कसं लिहायचंय? ऱ्हस्व अक्षर, समजलं? म्हणजेच पहिला उकार देऊन ते लिहायचं आहे। आता याच्यानंतर नियम क्रमांक 9वा आपल्याला काय सांगतो मुलांनो? बघा, तर हे जे वरती आपण पाहिलेलं आहे या नियमासारखा पुढचा नियम नाही तर बघा, परंतु वरील नियम, म्हणजे हा जो आता आपण नियम बघितला की शेवटचं अक्षर दीर्घ उच्चाराचं असेल तर त्याच्या आधी येणारं अक्षर हे ऱ्हस्व लिहायचं, हा आपण आता नियम पाहिला। पुढचा नियम काय सांगतोय? हे मात्र तत्सम शब्दांना लागू नाही मुलांनो। तत्सम शब्द म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे, ती मूळ संस्कृत प्रमाणेच, संस्कृत मध्ये जशी आहेत तशा प्रमाणेच लिहायची आहेत, म्हणजेच दीर्घ ठेवायची आहेत। बघा पूजा, आता इथं जा शेवटचं अक्षर जे आहे दीर्घ आहे, म्हणजे दीर्घ उच्चाराचं आहे,
बघा त्याच्या आधीचं अक्षर मात्र पण कसं आहे, दीर्घच आहे, म्हणजे दुसऱ्या उकाराचं आहे. वरच्या नियमाप्रमाणे ते ऱ्हस्व करायचं नाही, दीर्घ आहे तसंच ठेवायचंय मुलांनो. बघा भीती म्हणजे इथं तुम्हाला तत्सम शब्द सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे, अन्यथा तिथं तो गोंधळ होऊ शकतो. म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे कुठले बरे शब्द आलेले आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा इथं भीती, इथं सुद्धा त म्हणजे ती हे काय आहे, दुसऱ्या वेलांटीचं आहे, दीर्घ उच्चाराचं आहे. त्याच्या आधीचं अक्षर लिहिताना कसं लिहिलेलं आहे, ऱ्हस्व लिहिलंय का मुलांनो, तर नाही. कसं लिहिलेलं आहे, तर दीर्घच लिहिलेलं आहे. बघा बरं नंतर पण प्रीती असेल, इथं कीर्ती, अशा अनेक जे शब्द आहेत ते नीट लक्षात घ्या. शेवटचं अक्षर दीर्घ आहे, परंतु त्याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व न करता आहे तसंच दीर्घ ठेवायचं आहे. कुठल्या शब्दांच्या बाबतीत, तत्सम शब्दांच्या बाबतीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे आपण इथं नियम एकूण इथं किती बघितलेले आहेत, 9 बघितलेले आहेत, ते नीट लक्षात घ्या. ऱ्हस्व आणि दीर्घ याचे नियम आहेत. ठीक आहे. आता नियम क्रमांक 10 काय सांगतोय बघा बरं, कुठला शब्द आहे तिथं, अनुकरण वाचक शब्द. म्हणजे कसला, ध्वनीची पुनरावृत्ती होते. म्हणजे काय बरं, अनुकरण वाचक शब्द म्हणजे काय, ध्वनीची पुनरावृत्ती होणारे शब्द. म्हणजेच हळूहळू, मुळू मुळू. बघा पुन्हा ध्वनीची तीच पुनरावृत्ती होते, आवाज येतोय तिथं आपल्या काहीतरी लक्षात येतंय काहीतरी, म्हणजे हळू हळू, मुळू मुळू, पुटू पुटू. आता असे शब्द लिहिताना बघा बरं त्याच्यामध्ये उकार आहेत. इथं मुळू मुळू मध्ये तर प्रत्येक अक्षराला उकार आहे. आता कुठला उकार कसा द्यायचा, तर इथं नियम काय सांगतोय, तर या अक्षरांमधलं दुसरं आणि चौथं जे अक्षर असतं ते दीर्घ लिहायचं असते. म्हणजेच दुसरा उकार त्याला द्यायचा असतो. बघा हळूहळू मध्ये दुसरा आणि चौथं उकार कुठला आहे, दुसरा. मुळू मुळू बघा बरं ल ला उकार कुठला आहे, दुसरा. पुटू पुटू मध्ये सुद्धा ट ला उकार कुठला आहे, दुसरा. म्हणजे बघा बरं दुसरं आणि चौथं अक्षर लिहिताना कसं लिहायचं आहे, दीर्घ लिहायचं आहे. ठीक आहे मुलांनो, इथं आपण ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम पाहिलेले आहेत. ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार, पहिली वेलांटी कशी कधी द्यायची, किंवा दीर्घ दुसरी वेलांटी दुसरा उकार कधी द्यायचा, कसं लिहायचं, हे नियमांवरून आपल्याला आता चांगलंच लक्षात आलेलं असणार आहे. मुलांनो आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूयात, सामान्य रूप. बघा या ठिकाणी म्हणजे मूळ शब्दाचं त्या ठिकाणी प्रत्यय लागला असता सामान्य रूप बनतं. मग त्यावेळेला पण नियम आहेत, ते नियम अभ्यासनापूर्वी मगाशी सांगितलेलंच आहे, तुम्हाला याच्या आधी सांगितलेलंच आहे सामान्य रूप म्हणजे काय. तरीही आपण या ठिकाणी बघूयात. सामान्य रूप म्हणजे काय, तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय ज्या वेळेला लावतो त्यावेळेला त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो किंवा करावा लागतो त्याला सामान्य रूप म्हणतात. बघा नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लावताना म्हणजे कसं, इथं उदाहरण दिलंय बघा. मूळ शब्द झाड, आता झाड याला आपण ला हा प्रत्यय लावूयात. झाड ला म्हणत नाही आपण. हा विभक्ती प्रत्यय लावताना मूळ शब्दामध्ये म्हणजे झाड मध्ये कसा बदल होतोय, झाडाला ड चा डा झालाय, बरोबर आहे. म्हणजे झाडचं झाडा झालंय आणि मला झाडाला, म्हणजे हा जो बदल झालेला आहे तो म्हणजे काय होय, त्या शब्दाचं ते सामान्य रूप. म्हणजे झाडचं झाडा, हा हे काय आहे, त्याचं सामान्य रूप आहे. हे तुम्हाला एकदा कळलं की आपण त्याच्या बाबतीतले जे नियम आहेत ते आपण बघत जाऊयात. बघा आता इथला पहिला नियम आपल्याला काय सांगतोय, नीट लक्षपूर्वक ऐका. बघा इकारांत व उकारांत. इकारांत वेलांटीचं, उकारांत म्हणजे उकार असलेले तत्सम शब्दाचे सामान्य रूप करताना कुठले शब्द आहेत, तत्सम शब्द आहेत. तत्सम शब्द म्हणजे काय सांगितलेलं आहे, संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. मग यांचं आपल्याला आता सामान्य रूप करायचंय, बदल करावा लागतो. मग बदल करताना बघा अंत्यस्वर दीर्घ होतो. आता अंत्यस्वर दीर्घ होतो म्हणजे काय, बघा उदाहरणावरून तुमच्या ते लक्षात येणार आहे. उदाहरण आपण कवी घेऊयात. तत्सम शब्द
बघा बरं, इथं या ठिकाणी या शब्दाचं आता सामान्य रूप करायचं आहे. म्हणजेच काय, सामान्य रूप करताना आपल्याला त्याला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडावा लागणार आहे. बघा, मग कवीचं इथं ला जोडलं, कवीला झालं सुद्धा म्हणताना कवी कवीला. अरे पण वेलांटी काय कशी द्यायची आहे? कवी लिहिताना बघा इथं पहिली वेलांटी आहे, मात्र प्रत्यय जोडताना वला कुठली वेलांटी दिसतीये? दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी. हे लक्षात ठेवा मुलांनो. बघा, तत्सम शब्दांच्या बाबतीत सामान्य रूप होताना काय म्हटलेलं आहे? अंत्य म्हणजे इथं जे आपलं शेवटचं अक्षर आहे बघा, ते कसं लिहायचंय सामान्य रूप होताना? त्याच्यामध्ये काय बदल होतोय? दीर्घ होतोय तो. ठीक आहे. इथं पण बघा बरं, गुरु मुळात शब्द तत्सम, र ला उकार कुठला आहे? पहिला. पण इथं गुरुसाठी गुरुला जो काही प्रत्यय लावणार असाल बघा, तो प्रत्यय लावल्यानंतर त्याच्या सामान्य रूपात काय बदल झालेला आहे किंवा काय बदल करावा लागतोय? तर ह्रस्व जे आहे र, तर ते काय करावं लागतंय? दीर्घ करावं लागते. हे मुलांनो तुम्ही इथं लक्षात ठेवा. बघा, सामान्य रूपाच्या बाबतीतला नियम फार महत्वाचा आहे. कारण मुळात सामान्य रूप म्हणजे काय? मूळ शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना झालेला बदल. आणि मग इथं परत काय कसं करायचं आहे? कुठला बदल करायचा आहे? वेलांटी कुठली द्यायची? तो नियम आपल्याला सांगतोय. आता सामान्य रूपाच्या बाबतीतला पुढचा नियम काय सांगतोय आपण बघूयात. मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर बघा दीर्घ असेल तर त्याचे सामान्य रूप होताना ते ह्रस्व होतं. आता नियम वाचल्यानंतर ऐकल्यानंतर लक्षात येत नाही आपल्या मुलांना, आपण तो समजावून घेऊया. काय सांगितलेलं आहे सामान्य रूपाच्या बाबतीतला नियम? बघा काय आहे? मराठी शब्द उपांत्य अक्षर म्हणजे काय? जे शेवटचं अक्षर आहे त्याच्या आधीचं अक्षर. बघा, दीर्घ असेल म्हणजेच दुसऱ्या उकाराचं किंवा दुसऱ्या वेलांटीचं जर असेल, म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीच अक्षर. इथं आपण उदाहरणच घेऊयात. चूल बघा, ल च्या आधी च म्हणजे उपांत्य अक्षर, त्या च ला उकार कुठला आहे? दुसरा. म्हणजे काय झालं? ते उपांत्य अक्षर कसं आहे? दीर्घ. आता याचं सामान्य रूप बनवायचंय. चूल बघा पुढे लावलाय, काय लावलाय? शब्दयोगी अव्यय लावलेला आहे. कसं झालंय बघ? चूलचं चुली झालंय, बरोबर आहे? चुली पुढे. मग आता हे सामान्य रूप बघा इथं होताना काय झालेलं आहे? ते ह्रस्व लिहावं. म्हणजेच कुठलं अक्षर? हे उपांत्य अक्षर जे आहे ते इथं कसं लिहायचंय? ह्रस्व लिहायचंय. म्हणजे इथं मूळ मध्ये बघा बरं दुसरा उकार आहे, मात्र सामान्य रूप होताना काय झालेलं आहे? त्याला पहिला उकार आपण लावलेला आहे. का? तर नियम सांगतोय. काय नियम सांगतोय? मराठी शब्दामधलं उपांत्य अक्षर म्हणजे इथं च जर दीर्घ असेल म्हणजे दुसऱ्या उकाराचे आहे, दुसऱ्या विलांटीचे असेल, तर सामान्य रूप होताना, सामान्य रूप होतं कधी? ज्यावेळेला आपण शब्दयोगी अव्यय किंवा प्रत्यय लावतो तेव्हा त्याच शब्दामध्ये जो बदल होतो तो चूलचं चुली जो बदल होतोय त्यावेळेला च ला उकार कुठला द्यायचा? काय तो पहिला जो आहे तर पहिल्या ह्याच्यामध्ये दुसरा उकार तो द्यायचा नाही. तोच तो बदल आहे, तोच तो नियम आहे की कुठला उकार द्यायचा आहे? पहिला उकार द्यायचा आहे मुलांनो. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला आणखीन उदाहरणानं समजेल. नागपूर, प ला उकार कुठला आहे? दुसरा उकार आहे, बरोबर आहे. पण अक्षर कुठलं आहे? ते उपांत्य अक्षर आहे, बरोबर. आता उपांत्य अक्षर, आता याचा आपल्याला सामान्य रूप करायचं आहे. त्याला ला जोडा, स जोडा, कुठला? प्रत्यय जोडा. प्रत्यय जोडताना त्या मूळ शब्दामध्ये जो बदल होतोय म्हणजे सामान्य रूप त्याचं होतंय बघा, तिथं आपण काय करणार आहोत? त्या उकारामध्ये बदल करणार आहे. प ला दुसरा उकार जो आहे तो तिथं देताना कसा देणार आहोत? आपण पहिला उकार देणार आहोत. आणखीन एक उदाहरण लक्षात घ्या बघा. बहीण एवढा शब्द आहे, ह ला इथं वेलांटी दुसरी येतेय, मात्र सामान्य रूपामध्ये बघा काय केलेली आहे? वेलांटी पहिली दिलेली आहे. म्हणजे हा जो बदल आहे मुलांनो तो लक्षात घ्या. नियम व्यवस्थित समजून घ्या. वाटतोय नियम मोठा, पण एवढंच डोक्यात ठेवा, शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्याचं जेव्हा सामान्य रूप होतं त्यावेळेला
त्याचं जे काय म्हणजे उकार असेल, वेलांटी असेल, बघा ते काय करायचं आहे, ऱ्हस्व करायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा नियम बघूयात. पुढचा नियम काय सांगतो आपल्याला बघा, नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 बघा, पण वरील नियम, आता पुन्हा पण आलं म्हणजे हा नियम इथं आपण इतका छान अभ्यासला. काय पाहिलं त्याच्यामध्ये की उपांत्य अक्षर दीर्घ असेल, सामान्य रूप होताना ते कसं करायचं आहे, ऱ्हस्व करायचंय. पण हा नियम तत्सम शब्दांना लागू पडत नाही. तत्सम शब्द म्हणजे कसले शब्द, संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द, जसेच्या तसे. बघा, तत्सम शब्दांचे उपांत्य अक्षर दीर्घ असेल तर सामान्य रूप करताना ते दीर्घच लिहायचंय. बघा, दीर्घांतच लिहायचे. उदाहरणार्थ परीक्षा, र ला वेलांटी दुसरी आहे म्हणजेच दीर्घ आहे. सामान्य रूप करताना बघा काही बदल दिसतोय का, काही बदल दिसत नाही. म्हणजे सामान्य रूप करताना जे दीर्घ आहे ते दीर्घ तसंच ठेवायचे. दीर्घ वेलांटी असेल म्हणजे दुसरी वेलांटी असेल, दुसरा उकार असेल तो तसाच दीर्घ ठेवायचा आहे. कुठल्या शब्दांच्या बाबतीत, तत्सम शब्दांच्या बाबतीत. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते मुलांनो, तत्सम शब्द इथं अभ्यासणं सुद्धा फार महत्वाचं आहे. तत्सम शब्द म्हणजे काय एवढं आपण बघितले, संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले शब्द. मग त्यांचा काना, मात्रा, उकार कधी बदलायचा, कसा लिहायचा हेच आपण या नियमांमधून पाहतोय. ठीक आहे. आता इथं आपण हे सामान्य रूपाचे नियम बघितले आहेत. आता सामान्य रूपाचे आणखीन काही इतर नियम आहेत. हे प्रमुख नियम आहेत, मुख्य नियम आहेत. ठीक आहे मुलांनो, काय बघितलेले आपण सामान्य रूपाच्या नियमांमध्ये बघा, नियम 1, 2 आणि 3. पहिला नियम काय सांगतो आपल्याला, तर इकारांत व उकारांत तत्सम शब्दांचे बघा सामान्य रूप करताना काय करायचंय, तिथं या ठिकाणी अंत्यस्वर जे असेल ते दीर्घ लिहायचंय. दुसरा नियम काय सांगितलेला आहे, तर मराठी शब्दामध्ये उपांत्य अक्षर म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर दीर्घ असेल तर सामान्य रूप होताना ते कसं होतंय, ऱ्हस्व होते. पण हा नियम कुठल्या शब्दांच्या बाबतीत लागू नाही, तत्सम शब्दांच्या बाबतीत लागू नाही. म्हणजे काय, तर उपांत्य अक्षर दीर्घ असेल तर सामान्य रूप लागल्यानंतर सुद्धा उपांत्य म्हणजे जो काय अक्षर म्हणजे असणार आहे ते सुद्धा काय करायचंय, दीर्घच ठेवायचंय. बघा इथं उपांत्य अक्षर री, र ला दुसरी वेलांटी आहे. सामान्य रूप परीक्षे, त हा प्रत्यय लागताना बघा परीक्षेत बदल झालेला आहे, सामान्य रूप झालेला आहे. त्यावेळेला आपण वेलांटीमध्ये बदल केलाय का, नाही. म्हणजे जे दीर्घ आहे ते कसं राहिलेलं आहे, दीर्घच राहिलेलं आहे. आता आपण पुढचे नियम त्यातले अभ्यासूयात. बघा इतर नियम आपल्याला काय सांगतात मुलांनो. इतर नियम बघा, त्यातला पहिला नियम, एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे. काय म्हणलेलं आहे, एकारांत नाम आहे त्याचं सामान्य रूप कशामध्ये करायचंय, याकारांत मध्ये करायचंय. आता मुळात पहिल्यांदा एकारांत नाम बघा इथं करणे, करणे एकारांत आहे. आता त्याचं रूपांतर करताना सामान्य रूप करताना नेचं काय झालंय बघा इथं, याम करण्यासाठी किंवा इथं भावे बघा वे एकारांत आहे. सामान्य रूप होताना काय झालंय, वेचं व्या म्हणजेच या लागलेला आहे, याकारांत मध्ये झालेला आहे. ठीक आहे. बघा पुढचा नियम काय सांगतोय दुसरा, शब्दांचे उपांत्य अक्षर शेवटच्या अक्षराच्या आधीच अक्षर इकारांत असेल, वेलांटीचं बघा उकारांत असेल तर सामान्य रूपात बघा काय करायचंय, ई च्या जागी य व उ च्या जागी व लिहायचंय. बघा काय सांगितलेलं आहे नियम, इथं उपांत्य अक्षर जर ई उ असेल, अक्षरच ई व उ आहे बरोबर. मग आता सामान्य रूप होताना ई च य आणि उ याचं व, हे उदाहरणाच्या आधारे आपण बघूयात ना. बाईच्या मग आता सामान्य रूप ई च काय झालं इथं, बायकांच्या, य झालं, ई च काय झालंय य. देऊळ उ आहे
बरोबर आहे. आणि त्याचं सामान्य रूप होताना बघा ऊचं काय झालंय व झालेलं आहे, म्हणजे इथं काय झालंय देऊळ देवळात. बघा ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा नियम आपल्याला काय सांगतोय बघा, पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी सा आले, पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी सा आले तर त्यांचं सामान्य रूप होताना साचं शा होतो. बघा सामान्य रूप काय होतंय साचं शा, म्हणजेच पैसा. सा असणारं हे काय आहे, या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे तो पैसा. आता त्याचं सामान्य रूप म्हणजेच काय तर आपल्याला विभक्ती प्रत्यय जोडायचा आहे किंवा काय शब्दयोगी अव्यय लावायचा आहे. अशा वेळेला पैसाचा होत नाही, पैशाचा. काय झालंय साचं शा झालेलं आहे. घसा घशाचा. बघा साचं काय होतंय शा होतंय, हे मुलांना तुम्ही लक्षात घ्या. आता नंतर आपला पुढचा नियम आपल्याला काय सांगतोय तर पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला बघा जा सामान्य रूपामध्ये तसाच राहतोय. म्हणजे कसं, उदाहरणार्थ मांजा, तुम्हाला माहितीये मांजा. आता त्याचं सामान्य रूप ने जोडलंय बघा इथं. आता सामान्य रूप होताना म्हणजे विभक्ती प्रत्यय लावा, शब्दयोगी अव्यय जोडा, बदल होताना बघा जाचं काय झालंय जाच राहिलंय मांजाने. तिथं काही वेगळं झालेलं आहे का तर नाही, हे लक्षात ठेवा. नंतर आपला बघा पाचवा नियम आपला काय सांगतोय तर बघा या ठिकाणी मधलं जे अक्षर आहे या अक्षरातील क व प चे द्वित्व सामान्य रूपावेळी निघून जाते. म्हणजे इथं काय आहे बघा मधल्या, इथं मधलं अक्षर रक्कम क हे कसलं आहे, इथं मधलं अक्षर आहे. तिप्पट हे मधलं अक्षर आहे, म्हणजे कसलं आहे ते द्वित्व आहे. म्हणजे पुन्हा क क प प आले, पण सामान्य रूप होताना मात्र ते द्वित्व निघून जातं. बघा बरं सामान्य रूपाच्या वेळी निघून जातं. रक्कम नुसता शब्द आहे, द्वित्व क ला क डबल, बरोबर आहे. आता इथं त्याचं सामान्य रूप होताना बघा बरं काय झालेलं आहे चा लागलेलं, बदल होतोय, सामान्य रूप झालेला आहे रकमेचा. क ला क इथं जोडून आलेला नाही. ठीक आहे. तिप्पट म्हणजे प ला प बघा द्वित्व आहे, बरोबर आहे. पण याचं सामान्य रूप होताना बघा इथं ने जोडलंय, तिप्पट तिपटीने बदल झालेला आहे. सामान्य रूप होताना काय केलेलं आहे प ला प ते निघून गेलेलं आहे आणि फक्त प राहिलेलं आहे आणि तिपटीने असं झालेलं आहे. म्हणजे इथं जे सामान्य रूपाचे इतर नियम आहेत ते तुम्ही नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा प्रमुख 2 नियम तर तुम्हाला कळलेलेच आहेत, पण इतर नियम आपण पुन्हा एकदा सांगूयात. इतर नियमांमधला पहिला नियम काय सांगतो आपल्याला, जर समजा एकारांत शब्द असेल, इथं आपण पाहिलेलंच आहे एकारांत नाम जर असेल तर त्याचं सामान्य रूप याकारांत करावे. आता एकारांत म्हणजे करणे, करणेचं काय झालेलं आहे करण्यासाठी, म्हणजे सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय जोडताना शब्दयोगी अव्यय जोडताना त्या शब्दात बदल होतोय, मग त्याचं सामान्य रूप होताना यामध्ये होते. करणे ए नेचं न्या झालेला आहे, यामध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. किंवा या ठिकाणी भावे वे भाव्यांचा. पुढचा नियम आपल्याला काय सांगितलेला आहे सगळ्यात महत्वाचा बघा, शब्दांचे उपांत्य अक्षर जर ई किंवा बघा उ असेल म्हणजे बाईच्या ई आहे, किंवा देऊळ देवळामध्ये उपांत्य अक्षर उ आहे, म्हणजे उपांत्य अक्षर ई व उ असेल तर काय बदल होतोय सामान्य रूप होताना, तर या ठिकाणी ई च्या ऐवजी बघा य येते आणि उ च्या ऐवजी व येते. म्हणजे देऊळ बघा देवळाच्या, किंवा बघा इथं बाईंच्या म्हणजे बाईच्या बायकांच्या य आलेला आहे, म्हणजे ई च्या जागी इथं काय येते य आणि उ च्या जागी व. ठीक आहे. नंतरचा नियम आपला काय सांगितलेला आहे, जर पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असेल तर सामान्य रूप होताना त्या साचं काय होतं शा होतं.
पैसा पैशाचा, घसा घशाचा, ससा सशाचा, ससाचा म्हणत नाही आपण बघा, तर हे लक्षात ठेवा. नंतर काय आहे, पुल्लिंगी नामात म्हणजे शब्दाच्या शेवटी असलेला तो जा, जा जे असते ते सामान्य रूपातना जाच राहते, त्यात काही बदल होत नाही. सा असेल तर बदल होते, जा असेल तर होत नाही. मांजा मांजाने, ठीक आहे. आणि नंतर आपण काय बघितलेलं आहे बघा, मधलं अक्षर जे आहे क असू दे, इथं प आहे द्वित्व आहे, क डबल आलेला आहे, प जोडून आलेला आहे, प ला प द्वित्व आहे. मग सामान्य रूपाच्या वेळी हे जे द्वित्व आहे जोडून आलेलं क ला क आहे, जोडून आलेलं प ला प जे आहे ते काय होतंय, निघून जातंय आणि फक्त एकच राहते बघा, रक्कम रकमेचा. तिप्पट बघा तिपटीने, निघून गेले द्वित्व. ठीक आहे मुलांनो, हे शुद्ध लेखनाचे नियम तुम्ही बारकाईनं अभ्यासले तर तुमचा तिथं एकतर मुळात परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही, पण पुन्हा मराठीमधली आपली उत्तरं लिहिताना सुद्धा मराठीमध्ये वाचन करून बघा, आपल्याला काही उत्तरं न बघता लिहावी लागतात किंवा विरामचिन्ह असतील किंवा शुद्ध लेखनाच्या नियमांमध्ये सुद्धा शुद्ध अशुद्ध भरपूर निबंध असेल किंवा काही जे लिखाण करावं लागतं त्या लिखाणामध्ये आपल्या ज्या चुका होतात त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत जाणार आहे आणि नंतर तुम्ही पूर्णतः शुद्ध लिहिणार आहात, म्हणजे एकही चूक होणार नाही. पण हे कधी होणार आहे, जेव्हा या शुद्ध लेखनाच्या नियमांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणार तेव्हा. तर हे शुद्ध लेखनाचे नियम तुम्हाला समजलेले असतीलच मुलांनो. ठीक आहे, तर आपण याच्यानंतरचा भाग जो आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयातच. या ठिकाणी आपला हा भाग काय झालेला आहे, संपलेला आहे. इथं आपण थांबूयात.